नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 10वी झाल्यानंतर कोणकोणत्या स्ट्रीममध्ये आपण करिअर करू शकतो या करिअर संबंधित आपण हा व्हिडिओ बनवत आहे. खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल आले. त्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर, मला 10वी नंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, 11वी 12वी की अजून कोणकोणत्या स्ट्रीममध्ये मी करिअर करू शकतो या संदर्भात त्यांनी मला कॉल केले. म्हणून मला ही आयडिया सुचली की विद्यार्थ्यांसाठी हा एक व्हिडिओ चांगल्या संदर्भात आपण करूयात. तर मी आज आपणासोबत सायन्स स्ट्रीमबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे. सायन्स स्ट्रीममध्ये आपल्याला कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा आपण कसा पुढे जाऊन आपल्या भविष्यामध्ये उपयोग करू शकतो त्या संदर्भातला हा व्हिडिओ. तर आपण बघूयात सायन्स स्ट्रीम. सायन्स स्ट्रीममध्ये आपण जनरल सायन्स आणि वोकेशनल सायन्स या दोन गोष्टीच्या आपण अभ्यास करणार आहोत किंवा आपण याची माहिती घेणार आहोत. तर जनरल सायन्समध्ये मला इंग्लिश, मराठी, नंतर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या सर्व विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. पुढे आता हा PCMB जो ग्रुप आहे हा जनरल सायन्स म्हणून ओळखला जातो. नंतर इकडे वोकेशनल सायन्समध्ये मला फिजिक्स, इंग्लिश, केमिस्ट्री, मॅथ्स. आता इथे जो मराठी आहे हा मराठी विषय न घेता आपण कम्प्युटर, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आपल्याला तिथे मिळतो. वोकेशनल सायन्समध्ये तो या 3 विषयापैकी एक विषय आपल्याला निवडावा लागतो, म्हणून त्याला वोकेशनल सायन्स आपण म्हणतो. म्हणजे त्यामध्ये PCM ग्रुप येतो. PCM म्हणजे P फॉर फिजिक्स, C फॉर केमिस्ट्री आणि M फॉर मॅथमॅटिक्स. तर या सर्व विषयाचा आपल्याला अभ्यास इथे करावा लागतो. मग नंतर दुसरा जो ग्रुप येतो हा PCM ग्रुप झाला. आता दुसरा जो ग्रुप येतो तो येतो माझा PCB. PCB मध्ये फिजिक्स येतो, केमिस्ट्री येतो, नंतर बायोलॉजी आणि नंतर इंग्लिश तर कंपल्सरी आहे, इंग्लिश घ्यावाच लागतो. तर तो सब्जेक्ट आपला लँग्वेज सब्जेक्ट असल्यामुळे तो इंग्लिश आपल्याला तिथे राहतोच. नंतर इथे जसं PCM मध्ये कम्प्युटर, IT आणि इलेक्ट्रॉनिक हा ऑप्शनल सब्जेक्ट असल्या कारणाने तर आपण या 3 पैकी आपल्याला एक ऑप्शन इथे चूज करावं लागतं. इथे सुद्धा आपल्याला फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी ज्या कॉलेजमध्ये जे कोर्सेस मला अवेलेबल आहे त्यानुसार आपल्याला PCB ग्रुपमध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला तिथे घेता येतो. अशा प्रकारे PCM, PCB आणि PCMB म्हणजे जनरल सायन्स या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला कळली असेल. तर त्यामुळे हे सर्व आपल्या लक्षात ठेवायचं. सायन्स स्ट्रीम बद्दल आपण सर्व माहिती बघितली. सायन्स स्ट्रीम नंतर आपल्याला इंजिनिअरिंग लेवलवर जेव्हा ऍडमिशन घ्यायची असते तेव्हा 2 एक्झामची स्टडी सर्व विद्यार्थी करत असतात. म्हणजे सर्वांचा फोकस इकडे जास्त असतो. जी आहे JEE आणि दुसरी आहे नीट. JEE ही जी एक्झाम आहे ती इंजिनिअरिंग लेवलवरती द्यायची असते. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी JEE एक्झाम महत्त्वाची ठरते. JEE मध्ये इथे बघा, जर तुम्ही JEE एक्झाम क्रॅक झाले, तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित तिथे पार तुम्ही केल्या असतील तर गव्हर्नमेंट अंडरटेकिंग काही कॉलेजेस आहेत, त्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कॉलेजमध्ये IIT येतं, NIT येतं, IIIT येतं, GFTI येतं. तर या वेगवेगळ्या ऑल ओव्हर इंडिया लेवलवरती ही एक्झाम होत असते. या एक्झाममध्ये पास झाल्यानंतर आपल्याला या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी, एक संधी आपल्याला प्राप्त होत असते. पुढे हे तर झालं माझं ऑल ओव्हर इंडिया संदर्भात. आता जर तुम्हाला महाराष्ट्र लेवलवरती JEE मध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर JEE एक्झाम दिल्यानंतर सुद्धा आपल्याला महाराष्ट्र लेवलवरती सुद्धा ॲडमिशन घेता येते. पण त्यासाठी जी CET एक्झाम आहे ती सुद्धा अपिअर होणं आवश्यक असतं. MSCET त्या एक्झामला नाव आहे. ठीक आहे. मग नंतर ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या एक्झाम येतात. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या एक्झाम देऊन ते क्रॅक करून इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. पुढे आता हे तर समजलं असेल तुम्हाला JEE मध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. अजून यामध्ये डिटेल खूप माहिती आहे, आपण ही वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. पुढे मी अजून याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवेल, त्या संदर्भात तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. नंतर नीट आहे. नीट म्हणजे
ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टरसाठी ही एक्झाम दिली जाते. त्यामध्ये MBBS, BAMS, BDS, BHSM, BHMS या वेगवेगळ्या एक्झाम साठी आपण अपियर होऊ शकतो. ही एंट्रन्स एक्झाम आहे. ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुम्ही डॉक्टर होण्यासाठी पात्र ठरता. अशा प्रकारे आपण या सर्व सायन्स स्ट्रीमच्या बद्दल माहिती घेतली. सायन्स स्ट्रीम मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात आणि कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, याचा आपण अभ्यास केला. आता तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवावा आणि आपल्या चॅनलला लेट्स लर्न सायन्स अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. आणि असा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थँक्यू.